नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट डेबिटी पैसे प्रत्येकी 18,000 रुपये जी.आर. आला। या जिल्ह्यातील फक्त 13 शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे। तर रायगड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जमिनीच्या नुकसानाकरता मदत देण्याबाबतचा हा 15 एप्रिल 2026 रोजी शासन निर्णय आलेला आहे। तर अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय 13/5/2015 आणि शासन निर्णय 27/3/2023 अन्वये अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमिनीच्या नुकसानाकरता बाधितांना मदत करण्याबाबत निकष निर्धारित केलेले आहेत। 2005 ते 2025 या कालावधीत तालुका पोलादपूर, जिल्हा रायगडमधील नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीच्या झालेल्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त कोकण यांच्याकडून संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये निधी मागणीचा प्रस्ताव शासनास हा प्राप्त झालेला आहे। आता आपण शासन निर्णय पाहूया आणि त्याच्यानंतर किती रक्कम मंजूर झाले ते सुद्धा पाहूया। तर शेतकरी बांधवांनो, शासन निर्णय असा आहे की रायगड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जमिनीच्या नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याकरता विभागीय आयुक्त कोकण यांच्या मागणीनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून या ठिकाणी शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार अनुक्रमे 18,000 रुपये आणि रुपये 66,585 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने ही मंजुरी दिलेली आहे। तर वरील प्रयोजनासाठी होणाराचा जो खर्च आहे, नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, पूर, चक्रीवादळे, जमिनीतील वाळू, गाळ, क्षार काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च, जमिनीतील वाळू, चिकणमाती व क्षार काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य, डोंगराळ शेतीवरील गाळ काढणे, मस्त क्षेत्रातील गाळ काढणे व ती पूर्ववत करून त्याची दुरुस्त करणे, भूस्खलन, हिमस्खलन व नदीच्या रूपांतरामुळे झालेले नुकसान या ठिकाणी सहाय्यक अनुदाने वेतनोत्तर अंतर्गत उपलब्ध केलेल्या निधीमधून खर्च करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे। तर जिल्हा आहे रायगड, प्रस्तावाचा दिनांक आहे 12/3/2026, बाधित शेतकरी संख्या आहे 13, जमीन वाहून खरडून झालेले नुकसानीचे क्षेत्र हे आर 0.48 आहे आणि 13/5/2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार देय रक्कम ही 18,000 रुपये आहे आणि 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार देय जी रक्कम आहे 66,585 रुपये। तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी 2023चा जो देयक आहे रोजीचा, तो आता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।